सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये सध्या नशेखोरी वाढत असून याला कुठेतरी पोलीस आणि ड्रग सप्लायर यांचे साटेलोटी जबाबदार आहे। त्यामुळेच काल रात्री मिरजमध्ये नशेखोरांनी पोलिसांवर चाकू हल्ला करण्याचं धाडस दाखवलं। अशा नशेखोरांवर पोलीस प्रशासनाने ताबडतोब कठोर कारवाई करावी, याबरोबरच गुन्हेगारांशी आणि ड्रग सप्लायर लोकांशी संबंधित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील ताबडतोब उचलबांगड्या करण्यात याव्यात। शिवाय संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दारू पिऊन कामावर येत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांबरोबर जिल्ह्याचे खासदार, माजी मंत्री आणि भाजपा नेत्या नीता केळकर यांनी केल्या असतानाही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल देखील नितीन चौगुले यांनी उपस्थित केला आहे। लवकरात लवकर प्रशासनाने यावर कारवाई करावी, अन्यथा पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिलाय। सांगलीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं नशेखोरी वाढली, ड्रगचे साठे सांगलीमध्ये सापडतात, त्याचबरोबर गुन्हेगारी तेवढ्याच पद्धतीनं वाढली। गेल्या 7-8 महिन्यातच 47 मर्डर आपल्या सांगलीमध्ये झाले, म्हणजे यूपी बिहार त्यालाही मागं सोडलेलं आहे। आजची ही भयानक परिस्थिती चालू आहे फक्त नशेखोरीमुळे। काल 2 दिवसापूर्वी माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी साहेब यांनी एक जनजागृती मोहीम, या नशामुक्तीसाठी एक रॅली या सांगलीमध्ये आयोजित केली। सांगलीतील सर्व नागरिक बंधू भगिनींनी, विद्यार्थ्यांनी याला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला। खूप चांगली मोहीम त्यांनी हातात घेतली। मात्र दुर्दैवाने त्याच दिवशी रात्री सांगलीमध्ये 2 घटना घडलेल्या। सांगली संजयनगर हद्दीमध्ये नशेखोरांनी धुमाकूळ घातला, त्या चाकूने वार करून त्या रिक्षा चालकावरती हल्ला केला, रिक्षा फाडून टाकली, अनेक नागरिकांना दहशत माजवली। त्याचबरोबर मिरजमध्ये एक एसटी, जालन्याला चाललेली एसटी अडवून त्या एसटीमधील कंडक्टर आणि ड्रायव्हरला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली। त्याचवेळी त्या ठिकाणी मार्शल असणारे किंवा पोलीस कर्मचारी कोंडिबा सरगर व घुगडे नामक जे पोलीस कर्मचारी आहे, हे पेट्रोलिंग करत असताना ह्या आरोपींना पकडलं त्यांनी। मात्र या धक्काबुक्कीमध्ये त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरती सुद्धा चाकूने वार केले। याच्यामध्ये कोंडिबा सरगर हे थोडक्यात यांचा जीव वाचला। म्हणजे लिव्हरच्या बाजूने त्या चाकूचा वार झाला। 1 इंच जर वार सरकला असता तर बिचारे कोंडिबा सरगर हे शहीद झाले असते। ह्या कोंडिबा सरगर आणि घुबडे यांनी ह्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला वाचवण्यासाठी स्वतःचं प्राण हे धोक्यात घातलेले आहे। आम्हाला तुकाराम ओंबाळेंची या ठिकाणी आठवण आली। आमची सरकारकडे मागणी असेल की या दोघांनाही शौर्य पुरस्कार मिळावा, ही अशी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख आणि सरकारकडे मागणी सुद्धा करतो। त्याचबरोबर आज आम्ही या मिरज सिव्हिलमध्ये ह्या पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चौकशी केली। मिरज सिव्हिलचे अधिष्ठाता, त्याचबरोबर वैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे सर, प्रकाश गुरव सर यांची भेट घेतली। माझी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी आहे की हे जे जिहादी अब्दुल्ला पटेल आणि सैफुल्ला पटेल आहे, हे ह्याच्या आधीसुद्धा यांनी अनेक वेळा दहशत माजवलेली आहे, याच्या आधीसुद्धा त्यांनी चाकू हल्ले केलेले आहेत। यांच्यावरती कडक शासन करावं, यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि यांच्यावरती रिमांड घेऊन रस्त्यात यांची धिंड काढावी। वेळ पडली तर यांचा एन्काउंटर सुद्धा SP साहेबांनी करावा, अशी मी मागणी करतोय। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये जर या नशेखोरांवर किंवा या गुन्हेगारीवरती कंट्रोल SP साहेबांना आणायचं असेल तर वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले जे पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत, ज्यांचं या नशेखोरांशी साटेलोट आहे, जे लोक अवैध व्यवसायांकडून कलेक्शन करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांची त्या जागेवरून पहिला हकलपट्टी करावी, त्यांची बदली करावी। त्याचबरोबर एका पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत जे स्वतः दिवसभर व्यसन करून त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये बसतात, अशी अनेक नागरिकांची तक्रार आहे। माजी केंद्रीय मंत्री यांनी यांची बदली करायची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर आत्ताचे खासदार, भाजपाच्या ज्येष्ठ राज्य पातळीच्या महिला नेते आहेत नीता केळकर यांनी सुद्धा
या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याची बदलीची मागणी केली. माझी SP साहेबांना मागणी आहे, त्यांना विनंती आहे की या पोलीस अधिकाऱ्याची ताबडतोब या ठिकाणावरून बदली करावी. कारण इतक्या तक्रारी घेऊन सुद्धा जे संजय नगरमध्ये त्या लहान मुलाचा गोळ्या घालून खून झाला त्या प्रकरणामध्ये जजच्या PIची बदली झाली, मात्र त्याच्यामध्ये 2 नंबरला दोषी असणारे सांगलीचे जे पोलीस निरीक्षक आहेत सांगली भागातील, त्यांच्यावरती IG साहेबांनी सुद्धा त्यांना शेरा मारलेला आहे, त्यांची इन्क्रिमेंट थांबवलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. असे पोलीस अधिकारी कोणाच्या हस्तक्षेपामुळे या ठिकाणी थांबलेले आहेत, त्यांची कुठलीही पर्वा SP साहेबांनी करू नये. राजकीय कुणाला वरद हस्त असेल तर त्याची कुठली तमा बाळगू नये. आम्ही समस्त सांगलीकर SP साहेबांच्या सोबत आहोत. असे अधिकारी आणि कर्मचारी जिल्ह्यातले त्यांनी हटवावे अशी आम्ही नम्र विनंती करतो. जर अशा प्रकारची कारवाई झाली नाही, कारण SP साहेबांचं पालकमंत्र्यांचं हे प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहेत, सांगली निर्भय व्हावी, नशामुक्त व्हावी, गुन्हेगारीमुक्त व्हावी. मात्र जर ह्या कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा एकदा सांगलीच्या त्या पोलीस स्टेशनच्या सर्व विभागांना एकत्र करून त्या भागामध्ये बंद पाळू, कारण पूर्ण सांगली आता 2 वेळा बंद पाळलेला आहे, तर त्या भागातला बंद पाळून सगळ्या नागरिकांना एकत्र करून आम्ही मोठा मोर्चा पुन्हा एकदा सांगलीमध्ये आम्हाला काढावा.